मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीमध्ये दाखल झाले। राज ठाकरे आजपासून 2 दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व आहे। राज ठाकरे विदर्भातील विविध विधानसभांचा आढावा घेणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची चर्चा पार पडणार आहे। तसंच पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या 5 जिल्ह्यांचा राज ठाकरे आढावा घेत आहेत। तर राज ठाकरे आजपासून 2 दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत। राज ठाकरे विदर्भातील विविध विधानसभांचा आज आढावा घेणार आहे। महत्त्वाचे नेते, स्थानिक नेते, पदाधिकारी यांच्यासोबत राज ठाकरे संवाद देखील साधणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा राज ठाकरे करतात। उमेदवारांची चाचपणी देखील मनसेच्या वतीने आता केली जाते। राज ठाकरे विदर्भातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी आता दौऱ्यावर पोहोचलेले आहेत। अमरावतीमध्ये ते पोहोचलेले आहेत। दरम्यान या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूया। पुढल्या महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते। त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मिशन विदर्भ सुरू झालेलं आहे। राज ठाकरे यांचं सकाळी अमरावतीच्या रेल्वे स्टेशनवर आगमन झाले आणि मोठं उत्साहात जे स्वागत करण्यात आलेलं आहे। आज जर पाहिलं तर पश्चिम विदर्भाची जी बैठक आहे राज ठाकरे घेणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहे ते विदर्भातून मनसेचे कार्यकर्ते दाखल व्हायला सुरुवात झाली आहे आणि याच हॉटेलवर राज ठाकरे यांचं मुक्काम असणार आहे। आणि याच ठिकाणी राज ठाकरे सकाळी 11 वाजल्यापासून जे आहे जे मुलाखती घेणार आहे, नेमकं विधानसभेला कोण इच्छुक आहे आणि कशा प्रकारे समोर जायचं आहे। माझ्यासोबत मनसेचे नेते आहेत राजीव उंबरकर। त्याला काय सांगणार एकंदरीत कशा प्रकारे राजसाहेबांचा दौरा आहे? आपण पाहिलं असेल की मागच्याच महिन्यात सन्माननीय राजसाहेबांनी संपूर्ण विदर्भ पिंजून काढला आणि प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला आणि त्यावेळेस साहेबांनी काही उमेदवार निश्चित सुद्धा केले, त्याच्यामध्ये माझं सुद्धा नाव होतं। आता उर्वरित पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या संपूर्ण जिल्ह्याचा आढावा आज पुन्हा एकदा राजसाहेब घेत आहेत। मतदारसंघ निहाय राजसाहेब तो आढावा घेतील आणि साहेब ठरवतील। उत्साह प्रचंड आहे, कारण अवघ्या 1 महिन्यानंतरच सन्माननीय साहेबांनी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा अमरावतीत आगमन झालेलं आहे आणि मिशन विदर्भ म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात मागच्या वेळेस साहेब जाऊन आले आणि पुन्हा म्हणजे त्यांनी म्हटल्याप्रमाणे आज आले। निश्चित महाराष्ट्र सैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे आणि आगामी विधानसभा ही महाराष्ट्र सैनिक अतिशय ताकदीने लढणार, कारण आजवरच्या इतर पक्षाच्या राजकारणाला सर्व जनता कंटाळली आहे आणि एकमेव सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे या महाराष्ट्राच्या आशेचा म्हणजे महाराष्ट्राचा एक आशेचा किरण आहे असा विश्वास आम्हाला आहे आणि आम्ही तन मन धमाने सर्वांनी जोमाने कामाला लागलेलो आहे। 2 दिवसांमध्ये राज ठाकरे विदर्भाचा आढावा घेतल्यानंतर कशा प्रकारे या विदर्भातून सोबत कशा प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीच्या मध्ये या ठिकाणी मनसेचं चित्र असेल हे तुम्हाला बघावं लागणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया समोर येते, ऐकूया। राज ठाकरे आज पुन्हा विदर्भाच्या दौऱ्यावर आहे। भावी मुख्यमंत्री असे पोस्टर अमरावतीत लागलेले आहेत। नाही, ठीक आहे ना, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो आणि कोणाला वाटत नाही। उद्या आता तुमचं बोर्ड गावायचं तर तुम्हालाही वाटेल, पण शेवटी असं आहे की आपण आपले अशा पद्धतीने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला राज ठाकरेजी थांबवू शकत नाही। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।